त्याची जाणीव धरणार आहे ना तो महत्त्वाचा असतो. या दोन्ही भावांनी आहे ना त्याची जाणीव ठेवली बघ. आणि पोराहो खरंच बुवा आत्तापर्यंत लय घर एकत्र पाहिली पण असे भाऊ भाऊ मी पहिल्यांदा पाहिले. उलट आहे ना तुम्ही पैसा येत राहतो जात राहतो तुमच्यातले संबंध असे टिकून ठेवा फक्त बाकी काय नको. पोरांना खायला टाकावा. अरे ती संपलंय पाऊस यायचा टाइम झालाय आपले घास कापून आणावं लागेल. हा मग कुटी करावा आणावा घास कापून पाणी पाजा आधी मग जरा आणा. मी काय म्हणतोय या पावसाला ती रोपण ती खराब होईल पिवळं पडायला लागलंय सगळं त्याला फवारा हाणावं लागेल एखादा. पाणी काढून द्यायचं वाफ येत ना ती उली फडाची अशी पाणी काढून द्यायचं रानातून मग पाणी निघून गेलं ना मग चांगले राहतात. बरं तू काय करते रे? काय करू मी? पाणी पाजा दोघं बिगुरा. हॅलो माघारी करतो मी फोन तुला थांबा 2 मिनिटं माघारी करतो. ती चालू कर ना. करते. केलं बघा. ये इकडे चल. आले ती दुमाडल्याला काढ तिथं. ती दुमाडल्याला काढ ती दुमाडल्याला तिथं. किती तू म्हटलं हा ये इकडे चल. पाईप ही कर. काय करू? काय करू म्हणजे तू काय नवीन असल्यासारखं करते रे? आणि मग विचारलं काय करू? तुम्ही तर पहिल्यांदाच आले गाड्या इथं त्यात गाय धुवायची असते ती जिथली तिथं केलं टायमाला ती फवारा आणा यायचं माया बरं. औषध ते कुठे ठेवलेत? ते ठेवल्यात घरात. हा घरात ठेवल्यात. असं लय खाली ठेवू नको बा लेकरांच्या अशा शाळेत गेले ना. हा गेल्यात दिले आवरून त्यांचं झालं स्वयंपाक काय झालाय जेवायचंय का मला? हा जेवण करायचंय का? तू स्वयंपाक केलाय ना? केलाय म्हणते तर जशांवर तिकडे जाऊन शांत रे हाय वडायला हा वर तिकडे ते उकाट्यापाशी जा. उकड बरं वडू का काय बोला ते तुम्ही. ते जा राहून दे आता काय नाही पाऊस आलो मी इथं पन्हाळ्याचे पाणी सोडून देतो. परत राडा केले होणाराचे पावसाचा टाइम झालाय आपल्याला घास फिस कापावं लागेल. मी काय म्हणते हे राहू दे आपण घास कापायला जाऊ. पावसा पाण्याच्या आधी घास कापून आलं म्हणजे बरे. हा मग इथलं नंतर बी करता येईल पावसाळ्यात. मग राहू दे ना जा ते. हे बंद कर राहू दे आता. पावसा पाण्याचं उगाच हे करून ठेवू राहिली. आम्ही घास कापायला जातो. कर पण चल. पाईप टाकशीन बाहेर तुडल्यावर परत. तुम्हीच घेऊन पळा आणि मलाच बोला. यस बोल नाहीये माणसाचं. काय करते रे? अहो काय नाही म्हटलं शेंगाने हवं थोडंसं पण मग त्यालाच कवडे. ऐक ना घासाच्या वरात बुरीला हे तर बसली बाई शेंगा तोडीत. अहो मग ती तडू पण ती घेऊन आला मकान तीन सगळे आणले असते मी आतापर्यंत. अहो म्हटलं संध्याकाळच्या भाजीला काहीतरी त्याच्यामुळे म्हटलं काढून ठेवा असं. बरं ऐक ना काय आता तू आणाय ना भाजी थोडी जास्त आण. कोण? कढीपत्ता जास्त आण. आपले मकाचे कणसन ते आण सगळे. ती दादा ते यायचे तर हा हा आणि संदीप यायचा आहे. कधी येणार आहे ती? तुला सांगितलं विषय आहे सांगितलं नाही अजून त्यांना आहे ना कसं आहे मी असा बरं का त्यांना त्यांची जमीन त्यांच्या पद्धतीने करू दे काही पडीक आहे ती त्यांना नीट करायची असेल तर वाहिलं देऊन टाकू त्यांचं. अरे देवा असं खेळून यायचे तो. म्हणजे म्हणले का ते नाही तसं? ती म्हणलं नाहीत पण मला बी वाईट वाटतं ना कवर आपण नाही करणार त्यांची जमीन खाणार. आपल्याच पद्धतीने आपण जसं आहे तसे दिवस काढू. बरं ठीक आहे चालन तसे पण आता जेवढं आहे आपल्या आपल्या आपलं काय गुरण आपल्याला गुरांपुरतं खायला असलं आपल्याला लय झालं कशाला पाहिजे त्यांच्या हक्काचं काय खाणार आपण. बाबा ज्याची त्याला मला बी परवडन ती दिलेलं. आणि तुला बी कधी जाऊ वाटलं तुझं काय नाही हा म्हणूनच मला ज्याची त्याला ना दिलेलं परवडन करा खा. त्यांना ती मग कढीपत्ता ती थोडी जास्त ना. हा ठीक आहे चालेल. यायच्यात म्हणल्यावर कालवण भाकरी तरी होऊन द्या एक मोडी. हा बरं जा मग तुम्ही घरी मी बघते अजून काही भाजीपाला घेऊन जाते. हा आनंद. बरं बरं. नितीन अय नितीन मामा बस. तुमच्याकडेच काम होत थोडंसं. बोल की. ते काय होतंय मी जरी मोठा असलो तरी मला असं वाटतं की कशाला मी भावांचं खाणार परत जग म्हणायला लागलं भावांचं खातोय. तर मला वाटतं त्यांना बोलवलंय त्यांना विषय कानाव घातलाय पण ती येत आहेत. म्हणलं तुम्हाला मग आमची वाटणी वगैरे तुम्ही करून द्या. माझं काय काय गुरांचं आमचं जसं जमन तसं. आता हे सगळं त्यांनी तिकडून पैसे पुरवून बांधलेलं आहे. माझं काय मी पलीकडच्या तिथं खोल्या नाहीत का आपल्या जुन्या त्याच्यात राहू शकतो मी. ह्याचा तरी आम्हाला ते सांभाळ करायला किती दिवस मग त्यांचं ते ठरवतील काय करायचं काय नाही. हे बघ नितीन हे सगळं भावांनी केलंय याची तुला जाणीव आहे ना हीच लय मोठी गोष्ट झाली. अरे आणि काय काळजी करू नको
व्यवस्थित करून घेऊ आपण वाटणी. हा त्यामुळेच तुम्हाला बोललोय ती येतात. आई तसं तर तुमचं सांगू का, हा. तिघं भाऊ तुम्ही एक जीवाची आहेत, पण आता हे उगं व्यवहार व्यवस्थित व्हावा. नाही व्यवहाराला जरी आम्ही हे असेल ना, पण त्यांना उद्या त्यांच्या बायकांनी म्हणायला नको भावाचं खाल्लं, मी तिला तीच कानाव घातलं. चहा आण रे त्यांना, माने आणाली. होय अक्का, पोरं म्हणतात येतं होऊ दे सामंजस्यपणाने. होय काय आज ना उद्या करायचं लागेल ती. आणि आईचं काय नाही, तिला जिकडं ज्या मुलाकडं वाटन तिकडं. हा 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 दादा आहेत काय? हा दादांचं बरं आहे निवांत. एकदम छान. त्यांचं आपलं कोणाचं एक नाही दोन नाही, बोळा स्वभाव आहे. हा 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 मग आता जसं म्हणन तसं. टाका बाबा ज्याची त्याला घ्या, हा करा, खा, मला काय खावं तरी द्यायचीच तुम्हाला. हा आणि त्याचं काय वाईट वाटून घ्यायचं नाही. अहो दुनियेची रीती आज ना उद्या आता ते ते करावंच सगळे लागेल. पडिक आहे, आपलं बुधमळण ती पडिक हा. आहे. त्यांचं ते ठरवते विकायचं, शहरात घ्यायचं, त्यांना लेवल करायची का कुणाला वाट्याने द्यायचं. वाट्याने आम्ही बी करू, आम्हाला काय अडचण नाही, पण म्हणाय नको भविष्यात की यायला आमचं खाल्लं म्हणून. त्यांच्या नाही बरोबर कर्तबगारी देत पोरं, ज्याला त्याला काय करायचं ते आत्ताच करेन, पुढं नंतर काय उपयोग आहे. त्यामुळे म्हणलं उभे तुम्ही बरं झालं अगोदर आले, तुमच्या कानावर घालावा. परत म्हणले मामाला त्यांना सांगितलं नाही, येते नसते. आता त्यांना फोन झालेला आहे. चालेल येऊ दे मग. या वाचे वा वासा. मामा कधी आले? हो, रामकृष्ण हरी, कल्याण ओवड्या. आलो होतो, नितीन भाऊनी फोन केला. होय. हा आलात, बसलाय. बस बाई. पाणी आणते आका. तुम्हाला सुट्टी होती ना आज, हम्म. बोलून घ्यावं म्हटलं, थोडंसं बोलायचं होतं. काय बोलता आता? कसं आहे, मी गावाकडे राहतो, आपलं शेती करतोय, पण उद्या लोकांच्या चर्चा नको की भावाचं खाल्लं म्हणून तुमचं तुम्हाला द्यावं म्हटलं. मामाला त्यासाठी बोलून घेतलं. तुम्हाला अजून कानावर नव्हतं घातलं मी, पण काय असेल ती समोरासमोर असावा. आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय तसं. हे तुम्ही सगळं उभा केलं, एवढं पैसे पुरून तुम्हीच उभा केलंय, तर तुमचं तुमच्या ताब्यात असावं. माझं काय, मी पलीकडच्या त्या खोलीत तिथं राहतो, आणि काय असेल ते गोठ्याचं मग तेवढं मला शेतीचं काय जमतं. मला बाकीचं आता तुमच्यावानी सगळं करता येणार नाही. तुमचं तुमच्या ताब्यात दिलं, तुम्ही जमीन नीट ठेवा, विका, किंवा तुम्हाला प्लॉट घ्यायचा असला तुम्ही ठरवा. मामा काय असतील ती, मामा शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. झालं बोलून. वहिनी बाहेर आहे बरं. काय झालं? मला सांगतो त्यांच्या देखत. येत ना, ये ना, ये की गं बाई बाहेर. या की दोघी पण या. काय चुकलं का? कळलं ना आता. म्हणजे ह्यासाठी बोलून घेतलं का आम्हाला? इतके दिवस अख्खं कष्ट करून आम्हाला इंजिनियर बनवलं, याला पोस्टला घेतलं मोठ्या, एवढा खर्च केला. तुम्हाला काय वाटलं इकडं आम्ही दाखवून का मन? म्हणजे मला म्हणायचं काय, मला आम्हाला समजलं आहे नाही. ना ह्यातलं काहीच नको. जेवढं केलं ना तुमच्या जेव्हा आम्ही मोठे झालो, शिकलो, एवढा खर्च करताय, सगळं तुम्हालाच राहू हा दे. ती माझं कर्तव्य होतं मोठा भाऊ म्हणून. नको. कसं आहे माहिती का, तुम्ही जे एवढं आम्हाला मोठं केलं, शिक्षण केलंय, नको असेच नाही आम्हाला इकडे हे द्यान ते द्यान. आणि तुम्ही एवढा बंगला उभा केला, एवढं घर उभा केलंय. खरं झालं, पण माझ्या डोळ्यात एकटा घ्या ना हो बा, असे बंगले आहेत ना, मी किती बांधीन तिकडे पुण्याला, पण इथं का ठेवलंय आम्ही की यावा, 2 घास खावा, एकत्र बसावा, ह्यासाठीच ना. आम्हाला अपेक्षाच नाही कसली. तुम्हीच सुखात राहा, तुम्हीच मस्त राहा. अजून अरे पण बंगल्याचं झालं, जमिनीचं काय असेल ते जमिनी घ्या वाटून आपापल्या. नको. हे जे करतात ना, जमिनी घेऊन काय होणार आहे? पडीकच राहणार आहेत. कोण बघणार आहे त्याच्याकडं? हा, मला काय वाटतंय, हे आम्हाला काहीच नको शेतीतलं. जर काय वाटलं पैसे आले तर अजून इन्व्हेस्टमेंट करा, अजून शेती घ्या. नको आम्हाला. उलट वाढतंय, हीच लय आमचंच नाव रोशन होतंय. तिकडे गेलं म्हणतात भावाने किती बंगला बांधलाय, किती भारी उत्पन्न काढतोय. हा, म्हणजे शेती पण ह्यालाच देऊन टाकायची. सगळे ह्यालाच राहू दे. आम्हाला घेऊन काय पडीक राहणार आहे? कोण बघणार आहे? सांगा बरं. होय पप्पू, तू येशील का इकडं? गावाचे 2 पोते देतोय, बाजरी हा. देतोय, आमच्यासाठी लय झालं. आम्हाला आपुलकी काय पाहिजे माहिती का? हिथं आलं, गोड बोललं, बस ना. अजून काय घेता? पण हे बघा, एक तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं का मी, समजा उद्या शेतीत एखाद्या वर्षी तोट्यात गेला तो, काय उत्पन्न नाही निघलं, मग कसं करायचं? आम्ही आहेत ना त्याच्या मागं. आम्ही कशाला येतं मग? काय कमीपणा पैसे लागले, आम्ही इकडे पाठवून देणार, सगळं रिकवर करणार, परत स्टेप आणणार, परत. काय म्हणणं आहे तुझं? बोल. मामा आमचं काहीच म्हणणं नाही. ह्यो ज्या कागदावर सह्या म्हणणार त्या कागदावर आम्ही सह्या करू. ही सगळं त्यालाच राहू द्या.
आणि राहिली 5 एकर जमीन पडीक तिला पण आहे ना मी पैसे घेऊन खर्च करून ओके मध्ये करतो परत फुलवतो. हं? अरे तुम्ही एवढे मन मोठं करताय मला मला लय सगळं तुझ्यासाठीच आहे. एवढं भारी वाटलं ना की आईला खरंच मी असं तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतंय आहे सगळं. ना बरोबर आहे. काय संग न्यायचंय ना हेच मामा, महत्वाचं आहे काय- आपल्याला. हीच आशे भाऊ पाहिजे तर काय माहिती आहे का आत्तापर्यंत तू त्यांच्यासाठी भरपूर केलं आणि मोठा भाऊ करतोच बारक्यासाठी पण त्याची जाणीव धरणार आहे ना तो महत्त्वाचा असतो. या दोन्ही भावांनी आहे ना त्याची जाणीव ठेवली बघ. आणि पोराहो खरंच बुवा आत्तापर्यंत लय घरं एकत्र पाहिली नका जोडू मामा. पण असे भाऊ मी पहिल्यांदा पाहिले. उलट आहे ना तुम्ही पैसा येत राहतो जात राहतो तुमच्यातले संबंध असे टिकून ठेवा फक्त बाकी काय नको. मामा तुमची साथ आहे ना आम्हाला. तुम्हाला वाटन तेव्हा कोणता सण वाटला तुम्ही लगेच या दिवाळीला म्हणा संक्रांतीला म्हणा कशाला पण या. तुम्ही पण बहिणीसारखे राहतात एकदम असं जावा न राहता बहिणींसारखं राहून आईची सेवा करता. आई तुला जिकडं वाटन तिकडं कधी पण जा. कधी इथं राहू वाटलं मला माहिती होतं शहरात मन रमणार नाही. तू आता इथून मागं एवढे नाल्यावर याच्यावर कामं केलेत तर ह्यांना स्वयंपाक वगैरे करा आता मस्त. हा रानात ये ना मरायचं काय हा जाऊ ना. चला मग घेऊ जाऊ. या चला मामा, मामा चला. चला राहणार तेवढा भाऊ. काय चहा, करा. स्वयंपाक होतो.